मद्रासमधील चित्तूर जिल्ह्याच्या पूर्व पश्चिमेला पसरलं आहे चमाला खोरं. त्याच्या उत्तरेला लगेच लागून आहे कुडापा जिल्हा. तसं बघायला गेलं हे खोरं तसं फार मोठं नाही. त्याचा मुख्य भाग उत्तरेला 7 मैलाच्या परिघात 5 मैल रुंद पसरत जातो. पुढे त्याचे इंग्रजी वाय आकारासारखे एक उत्तर पश्चिम व दुसरा उत्तर पूर्व फाटे फुटतात. दोन्ही आदमासे 4 मैल लांबीचे आहेत व हे फाटे कुडाप्पाच्या दक्षिण सीमेवर उतरतात. यातील उत्तर पूर्व फाट्याच्या खाली एक सुंदर नदी वाहते. तिचं नाव कल्याणी. तिचा दुसरा प्रवाह उताराच्या बाजूने जातो आणि तो गुडालपेंटा आणि उबालमेरू नावाच्या सुंदर दाट जंगलातून पुढे जातो. आश्चर्य म्हणजे अगदी कडक उन्हाळ्यात सुद्धा तिथे नितळ पारदर्शक असं काही थंड पाण्याची डबकी आढळतात. कल्याणी तशीच पुढे दक्षिणेला मुख्य खोऱ्यातून नागपटला नावाच्या दाट वस्तीत जाते. त्या नदीवर चंद्रगिरीच्या राजाने आणि नंतर तेथला प्रदेश जिंकणाऱ्या टिपू सुलतान सारख्या मोगल राजांनी उन्हाळ्यात तिथल्या लोकांना पाणी मिळावे म्हणून धरण बांधायचे अथक प्रयत्न केले. त्या तलावाच्या दक्षिणेला फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक अतिशय टुमदार बंगला कम रेस्ट हाऊस बांधले आहे. त्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. चमाला खोऱ्यात घनदाट जंगल आहे. वन्य संपदा भरमसाठ आहे. त्यामुळे ब्रिटिश काळात ते क्षेत्र शिकारीसाठी राखीव होते. चमला खोऱ्याच्या पश्चिमेला बाखरापेठ जंगल आणि पूर्वेला तिरुपतीचा जंगलमय भाग. भारतातील सर्वात प्रसिद्ध तिरुपती मंदिराकडे जायचा मार्ग तिथूनच तयार होतो. दक्षिणेकडे चंद्रगिरी तेथील राजे महाराजांचे महाल व किल्ले यांच्या वैभवाचे प्रतीक म्हणून उभे आहेत. चंद्रगिरीहून तिरुपतीकडे जाणारी एक रेल्वेची मीटर गेज लाईन आहे. तिरुपती आणि रोहनगुंठाहून जाऊन मद्रास ते मुंबईच्या ब्रॉडगेजला मिळते. एक छोटा बैलगाडीचा रस्ता चंद्रगिरीहून रेनगुंठ्याकडे 3-3.5 मैल जात उत्तरेकडे 1-1.5 मैल वळून नागपटलाला जातो आणि तिथून अजून पुढे उत्तरेकडे जात चमाला खोऱ्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटची टेहळणीची पायवाट बनून पुढे पुलिबॉन नावाच्या ठिकाणावर पोहोचते. पुलिबॉनूचा अर्थ होता वाघाचा पिंजरा व तिथेच ती संपत होती. 2 सिमेंटचे चौकोनी चौथरे व पिण्याचे स्वच्छ पाणी देणारी एक विहीर तेथे होती, जी वाटसरूंची व जनावरांची ही तहान भागवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने बांधली होती. मी जेव्हा 18 वर्षापूर्वी चमाला खोऱ्याला भेट दिली होती तेव्हा ते शिकारीसाठी नंदनवन होते. तरण्या बाण, चितळांचे कळप, कांचनरूप, डोक्यावर झुपकेदार कमनीय शिंग असलेली काळविटं, इतकी सुंदर काळविटं भारतात मला दुसरी कुठेच आढळली नाही. तिथं अस्वल सुद्धा भरपूर होती. वाघ, बिबळे यांचा भरपूर वावर असायचा. रान कोंबड्यांचा अनेक प्रजाती इथे होत्या. त्यांचे सकाळी व संध्याकाळी सोडून दुपारी 2 वाजता 4 वाजता सुद्धा आरवणे ऐकू येईल. अशा या रमणीय भागात 1937 साली एके दिवशी एक आसमानी संकट अवतरलं, ज्याची आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तर हा स्ट्राइप्स टेरर, पिवळ्या धम्मक शरीरावर काळे पट्टे असलेलं हे एक संकट. एक सामान्य आकाराचा वाघ, त्याच्या वर्तुणुकीत आगळं वेगळं त्याने मानवी भक्ष्य का निवडावं अशी शंका यावी असं एकही कारण समोर येत नव्हतं. तो कुठून आला, कसा आला हे एक गूढच होतं. आसपासच्या परिसरात कुठेही त्याने यापूर्वी मानवी हत्या केली नव्हती किंवा तशी बातमी कुठेही कानावर आली नव्हती, ना कुठे तशी चर्चा होती. कुठून तरी अचानक आकाशातून प्रकट झाल्यासारखा तो प्रकटला होता. गुंडालपेंटाच्या एका पाण्याच्या डबक्याजवळ एका लाकूड तोड्याला त्याने गाठले, मारले व संपूर्ण खाऊन टाकले. त्यानंतर 3 दिवसातच त्याने अजून एका वाटसरूला मारून संपूर्ण खाऊन टाकले. तेही नागपटला पुलिबॉनू रोडवर 4थ्या मैलाच्या दगडाजवळ. आता हे निश्चित झालं होतं की तिथे एक नरभक्षक अवतरला आहे.
एके दिवशी बाखरपेठचा रेंज फॉरेस्ट ऑफिसर नागपटलाच्या फॉरेस्ट बंगल्यात 15 दिवस राहण्यासाठी 15 दिवसाची शिधा सामुग्री घेऊन बैलगाडीतून येत होता. संध्याकाळचे 5 वाजले होते. आता फॉरेस्ट बंगला 2-1 मैलावर आला असताना एक वाघ अचानक बैलगाडी समोर आला. गाडीवानाने घाबरून गाडी थांबवली. गार्ड आणि फॉरेस्ट ऑफिसर बंद गाडीच्या आत बसले होते आणि त्यांनी वाघ बघितलाच नव्हता. तरी पण तिघे ओरडू लागले. वाघ रस्ता पार करून डाव्या बाजूने बैलगाडी ओलांडून मागे आला तेव्हा आतल्या दोघांना तो दिसला. या क्षणी अचानक कोणाला काही कळण्याच्या अगोदर कसं त्याला सुचलं हे समजण्याच्या आत फॉरेस्ट गार्डने एक विचित्र वर्तणूक केली. त्याने बैलगाडीतून बाहेर उडी मारली आणि वाघाकडे बघून त्याला हकलण्यासाठी हातवारे सुरू केले आणि तो ओरडू लागला. त्याला खरं तर वाघाला घाबरायचं होतं, पण त्याने आपले मरण आपल्या हाताने ओढून घेतले होते. कारण पळून जाण्याऐवजी गर्जना करीत वाघाने त्याच्यावर झेप घेतली व त्याला लोळवला. मग जबड्यात पकडला आणि बाजूच्या झाडीत तो दिसेनासा झाला. इतक्या तडकाफडकी व अनपेक्षितपणे ही घटना घडली की फॉरेस्ट ऑफिसरला काय करावं ते सुचना. तो करू तरी काय शकणार होता. तो स्वतः निशस्त्र होता. मग त्याला जे करणं शक्य होतं तेच त्याने केलं. बैलगाडी जितक्या त्वरेने नागपटलाच्या दिशेने नेता येईल तितक्या वेगाने नेली व दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक पिंजरे, सापळे व हत्यारे घेऊन त्या दुर्दैवी गाढला शोधण्यासाठी आली. गाढला म्हणजे जे काही त्याचं शिल्लक होतं ते शोधायला. आणि दरीत त्याचे फक्त डोके, हात, पाय, रक्ताने माखलेला खाकी युनिफॉर्म आणि हिरवी पगडी तेवढी मिळाली. या दुर्दैवी घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. सर्व वर्तमानपत्रात ती छापून आली. सरकारकडून जो त्या नरभक्षकाला मारेल त्यासाठी आकर्षक इनाम जाहीर झालं. त्या इनामाच्या आशेने हौशे, नौशे, गौशे सर्व शिकारी नागपटलाला जमा झाले. काही तिथलेच होते, काही मद्रासहून आले होते. पण गमतीचा भाग असा की त्या लबाडाला जणू कळाले की त्याला फारच कुप्रसिद्धी मिळाली आहे आणि त्याच्या मागावर बरेच शिकारी लागले आहेत आणि त्याच्या जीवाला धोका आहे. तो जो नाहीसा झाला त्याचा थांग पत्ताच लागेना. जणू जसा अनपेक्षितपणे तो हवेतून आला होता तसाच हवेत अदृश्य झाला होता. मग असं अनुमान काढलं गेलं की उत्तरेकडच्या उतारावरून तो कुडाप्पा जिल्ह्यात वास्तव्याला गेला असावा किंवा साखरपेठ व तिरुपतीच्या जंगलात नाहीसा झाला असावा. सगळे सावध होतेच, पण पुढचे 2 महिने अत्यंत शांततेत गेले. त्यानंतर अचानक ममंदूर रेल्वे स्टेशनचा रेल्वे गार्ड जो तिथे पॅट्रोलिंग करत होता. ममुंदर हे मद्रास मुंबई मार्गावर एक दाट जंगलझाडी असलेल्या पठारावर होतं व छमलापासून उत्तर पूर्वेला 18 मैल होते. त्याचे रिपोर्टिंग झाले नाही व त्याच्या अनुपस्थितीची कोणी दखल सुद्धा घेतली नाही. कारण अधूनमधून हे लोक अशा न सांगता दांड्या मारायचेच. त्यामुळे 2-3 दिवस त्याची दखल घेतली गेली नाही की चौकशी केली गेली नाही. पण काही दिवस गेल्यानंतर त्याचा गंभीरपणा तिथल्या ऑफिसर लोकांना कळला व काही लोकांना त्याची चौकशी व शोध करण्याचे आदेश दिले गेले. त्याच्याबद्दलचा पहिला पुरावा मिळाला तो म्हणजे त्यांना दिला गेलेला एक मोठा हातोडा, जो रुळावरचे सरकलेले लाकडी ठोकळे ठोकून ते नीट जागेवर बसवण्यासाठी त्यांच्याकडे दिला गेला होता. तो रुळाच्या बाजूला बेवारच पडला होता, पण तिथे झटापटीच्या काही खुणा दिसल्या नाहीत आणि तिथून थोड्याच अंतरावर त्यांना रक्ताचे डाग आढळून आले. त्या रक्ताच्या डागांचा मागोवा घेत ते जवळच्या उतारावरच्या जंगलात गेले. तिथे त्यांना त्याची एक रबरी स्लीपर सापडली, जी त्या दुर्दैवी रेल्वेमॅनची होती. तिथं जवळच्या पानावर व झुडपावर रक्ताचे डाग पण दिसले. पुढे रेती होती व त्या रेतीत त्यांना वाघाचे पंजाचे स्पष्ट ठसे दिसले. त्यावरून त्याला वाघानेच नेले हे निश्चित झाले. गेले कित्येक महिने त्या वाघाबद्दलचा प्रवास सगळीकडे पसरला होता आणि तोच या रेल्वेमॅनच्या मृत्यूला कारणीभूत असावा असा एक अनुमान काढलं गेलं. त्या दुर्दैवी रेल्वेमॅनच्या शरीराचा अवशेष पुन्हा कधीच दृष्टीस पडला नाही की मिळाला नाही.
त्याच महिन्यात अजून 2 बळी नोंदवले गेले. पहिला मनंदूरच्या उत्तर पूर्वेला 2 मैलावर असलेल्या सेठीगुंठाला व दुसरा उंबालमेरू. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आठवत असेल, कल्याणी नदी चमाला खोऱ्यात शिरण्यापूर्वी तिला मिळणारा हा दुसरा प्रवाह होय. त्यावेळी मी मद्रासमध्ये काही कामासाठी आलो होतो आणि मद्रासच्या मुख्य फॉरेस्ट कॉन्झर्वेटिव्ह समोर बसून एका चोरट्या शिकाऱ्याची माहिती त्यांना देत होतो. तर त्याने मला या नरभक्षक वाघाविषयी सांगितले. मी अगोदरच वर्तमानपत्रात त्याबद्दल बरेच काही वाचले होते. तर त्या ऑफिसरने तुम्ही त्याचा बंदोबस्त का करत नाहीत असा प्रश्न विचारला. सुदैवानं माझ्याकडे भरपूर जवळजवळ 1 महिना लीव्ह शिल्लक होती. मग मी ठरवलं त्या रजेचा वापर सत्कारणी लावायचा. त्यानंतर बँगलोरला येऊन मी माझ्या मोहिमेची तयारी करण्यात काही दिवस घालवले. 10 दिवसांतर मी नागपटलाला आलो व या मोहिमेचे सर्व सूत्र नागपटलाच्या फॉरेस्ट बंगल्यातून हलवायचं ठरवलं. तिथूनच मी स्ट्राईप टेरर ऑफ चमालाचा समाचार घेणार होतो. सर्वात प्रथम मी तिथल्या रहिवाशांकडून काही माहिती मिळते का हे बघायचे ठरवले. नंतर चमालाच्या खोऱ्यात जिथे जिथे बळी गेले होते त्या जागांना भेट दिली व त्यातून काही आडाखे बांधले. पण लक्षात आले हा नरभक्षक फटक्या होता. खोऱ्यात काही काळाकरता भेट द्यायचा, नरबळी मिळवायचा आणि ममनदूरच्या चढाव चढून कुडाप्पा जिल्ह्यात जायचा. सहजासहजी मी 4 रेडे खरेदी केले आणि ते वेगवेगळ्या जागेवर बांधून टाकले. एक गुंडालपेंटाला, दुसरा उंबाळमेरूला, तिसरा नागपटला पुलेबनू रस्त्याच्या 4थ्या मैलाच्या दगडाजवळ आणि 4था एका खडकाळ प्रदेशातून वाहणाऱ्या रागिमाकोनार धबधब्याजवळ. दुसऱ्या दिवशी नागपटला पुलेबनेच्या रस्त्यावरचा रेडा मारला गेला होता. पण मी तेथे जाऊन बघितल्यावर मला आढळले तो एका मोठ्या बिबळ्याने मारला होता. माझे बाकीचे रेडे पण त्याने मारले असते म्हणून मी त्या रेड्याजवळ मचाणावर बसलो आणि संध्याकाळी 7:45च्या दरम्यान तो बिबळ्या भक्ष्यावर येता क्षणी त्याला मी मारला. झालं. मग मी अजून एक रेडा खरेदी केला व त्या मारलेल्या रेड्याच्या जागी बांधला. पुढचा पूर्ण आठवडा मी निरर्थक घालवला. फक्त सकाळ संध्याकाळ वाघाच्या शोधात लांब लचक फेरफटका मारायचा व फॉरेस्ट बंगल्याजवळ येऊन झोपा काढायचा. 9व्या दिवशी मी माझ्या स्टूडबेकर कारने पुलीबोनूला जात असताना मला वाघाच्या पावलाचे ठसे दिसले. तो 6व्या मैलाच्या दगडाजवळून रस्त्यावर आला होता व पुलीबोनूच्या दिशेने गेला होता. पण नरभक्षकाबद्दल काहीच माहिती नसल्याने हेच ते त्या नरभक्षकाचे पगमार्क्स असतील याची मला खात्री नव्हती. पुढे एका ठिकाणी मऊ मातीत ते पगमार्क्स अगदी स्पष्ट दिसत होते. पण त्याचे निरीक्षण केल्यानंतर ते एका सामान्य आकाराच्या वाघाचे आहेत एवढेच अनुमान मला काढता आले. बाकी त्यात विशेष काही नव्हते. पुलेबोनूला एका झाडाखाली सावलीत माझी कार उभी करून मी चालत उत्तर पूर्व खोऱ्याकडे निघालो. कल्याणी नदीच्या काठाने जाताना मला दिसले की माझ्या पुढे काही अंतरावर एक वाघ गेलेला आहे. मी गुंडालपेंटा आणि उंबालमेरूला बांधलेल्या रेड्यांना भेट दिली. ते मस्त चरत होते. माझी निराशा झाली. जेवण झाल्यानंतर मला जे मऊ मातीत वाघाचे पगमार्क्स दिसले होते त्याचा पुढे माग काढायचे ठरवले. पण तो माग नदीकाठच्या बांबू बनात नाहीसा होत होता. बरीच संध्याकाळ झाली होती. मी पुलेबोनूकडे जायला वळलो. एक अर्धा मैल आलो असेन नसेन. अजून बांबूच्या घनदाट जंगलातच होतो. अचानक माझ्या मार्गात एक बोजड अस्वल आले. खरं तर सूर्यास्त झाल्यानंतरच अस्वल बाहेर पडतात, पण हे त्याला अपवाद ठरलं. ते एका पांढऱ्या मुंग्यांच्या मोठ्या वारुळासमोर उभं होतं आणि त्यात एक भोक पडून त्यात त्याचं नाक आणि निम्म तोंड खुपसून मोठमोठ्याने श्वास ओढून आतल्या मुंग्या ते खात होतं. एखादा मोठा केसाळ राक्षस असल्यासारखा तो मागून दिसत होता व तोंडाने 1000 मधमाशा एकत्र घोंगावल्यासारखा आवाज काढीत होता. मी त्याच्या बऱ्याच जवळ गेलो, पण तो त्याच्या स्वाहाकारात इतका मश्गूल होता त्याने मला बघितलेच नाही. मी त्याच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श करू शकलो असतो, पण तो सावध झाला असता व माझ्यावर त्याने हल्ला केला असता आणि मग मला त्याला ठार मारावं लागला असतं.
आणि तसं करताना एकतर मला अस्वलाशी पंगा घ्यायचा नव्हता व दुसरं माझ्या रायफलच्या आवाजाने जंगल दणाणले असते आणि तेथे असलेला वाघ तिथून निघून गेला असता. म्हणून मी त्याच्यापासून 40 यार्ड लांब गेलो आणि जोरात खाकरलो. त्या अस्वलाने ते ऐकले, त्याने तोंड बाहेर काढले व तो माझ्याकडे वळला. मातीने भरलेल्या त्याच्या तोंडावर गमतीशीर भाव होते. गमतीशीर एवढ्यासाठी की त्यावर नाराजी, राग, भय, हल्ला करण्याचा पवित्रा हे सगळे भाव दिसत होते. क्षणभर त्याने माझ्याकडे पाहिले, मग तो पूर्ण धिप्पाडपणे मागच्या पायावर उभा राहिला. मला वाटलं तो माझ्यावर आता हल्ला करेल, पण त्याने अनपेक्षितपणे योग्य निर्णय घेतला. तो थोडा मागे सरला व 4 पायावर पळून गेला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा पुलीबोनूकडे आलो. तिथे मला परतणाऱ्या वाघाचे पगमार्क काही दिसले नाहीत. त्यामुळे तो कदाचित उत्तर पूर्व खोऱ्यात जाण्याची शक्यता नव्हती किंवा उतारावरून पलीकडे गेला असण्याचीही शक्यता नव्हती. मग कार तिथेच सोडून मी गुंडालपेंटाकडे वळलो. रेडा जिवंत होता, त्याला कसलीही चिंता करायचं कारण नव्हतंच. मस्तपैकी गवत खात होता. त्याला सोडून तिथून मी उंबालमेरूकडे कूच केलं. तिथे आल्यावर मात्र कळालं तिथे बांधलेल्या रेड्याचा पत्ता नव्हता. आजूबाजूला निरीक्षण करता असं दिसलं त्याला वाघानेच मारलं होतं, तेही दोरखंड तोडून. तपास घेत पुढे गेलो. माझं लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याने वेधलं. खालच्या फांदीवर बसून एकटक अपेक्षेने व उत्सुकतेने तो खाली एका दिशेने बघत होता. याचा अर्थ एकच, वाघ तिथे होता आणि भक्ष्यावर ताव मारत होता. तो नसता तर कावळ्याला फांदीवर वाट बघत बसण्याचे काही कारण नव्हतेच. तो लगेच त्या मृत रेड्याच्या लचक्या तोडायला उतरला असता. कावळ्यासमोर गवत असलेला एक उतार होता. त्याच्यापुढे एके ठिकाणी झाडात झुडपाचं गजपण होतं आणि तिथेच तो वाघ भक्ष्य घेऊन बसला होता. आता तिथे जाणे अवघड होतं. माझी जरा जरी चाहूल लागली असती तरी तो वाघ सावध झाला असता आणि जर तो नरभक्षक असता तर त्याने माझ्यावर प्रतिहल्ला केला असता. साधा वाघ असता तर पळून गेला असता. त्या वाढलेल्या गवतात तो माझ्यापर्यंत पोचायच्या आत त्याला मारणे जिकिरीचेच होते. मी माघार घेतली. साधारण 50 यार्ड मागे आलो आणि त्या जागेची पाहणी केली. दुसऱ्या कोणत्या बाजूने गेल्यावर तो मला दिसू शकेल याचा अंदाज घेतला. माझ्या नशिबाने उत्तर पश्चिम ते उत्तर पूर्व असा एक ओढा तिथे होता. पुढे तो कल्याणी नदीला मिळत होता. जर सावधपणे तो ओढा ओलांडून मी हळूहळू चढत पुढे गेलो असतो तर कदाचित मला त्या वाघाचं दर्शन झालं असतं. मी हळूहळू चढत पुढे गेलो. आता ते झुडूप माझ्यापासून काही अंतरावर होते. तिथंच एक अर्धवट वाढलेले चिंचेचे झाड होते. मी त्या झाडामागे स्वतःला झोकून दिले व थोडे सरसावून ते झुडूप जिथे होते तिथं वाघ दिसतो का पाहू लागलो. पण दुर्दैवाने मला काही दिसत नव्हते. समोरच्या फांदीवर बसलेला कावळा पण दिसत नव्हता. मला आता शंका यायला लागली की वाघ तेथे आहे की निघून गेला. मी तसाच अर्धा एक तास पडून राहिलो. मला खात्री होती की वाघ एवढं भरगच्च जेवण झाल्यावर जवळपास पाणवठ्यावर तहान भागवण्यासाठी नक्की जाईल. त्यानंतर मला एका लंगूरचा अलार्म कॉल ऐकू आला. तो माझ्या डावीकडे 100 यार्डावर होता. म्हणजे वाघ हल्ला होता आणि लंगूरने त्याला पाहिले. खरं तर माझ्या चाहत्यांना या लंगूरबद्दल वेगळं सांगायची गरज नाही, पण ओघाने आले तर सांगून टाकतो. काळ्या तोंडाची व लांब वळणदार शेपट्या असलेली ही जमात फळे, पाने, आळ्या आणि किडे यावर आपला उदरनिर्वाह करतात. आणि वाघ व बिबळे यांच्यासाठी लंगूर हे अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट भोजन होय. त्यामुळे वाघ किंवा बिबळ्या दिसल्या की पिढ्यानपिढ्या रक्तातून वाहत आलेली ही भयाची भावना ते लगेच त्याचे अस्तित्व जाहीर करून आमच्यासारख्या शिकाऱ्यांसकट आपल्या बांधवांना सावधानतेचा इशारा देतात. त्यांच्यातलाच एक वॉचमन म्हणून ते नेमतात. तो अगदी झाडाच्या सर्वात उंच टोकावर बसतो. तेथून त्याला सर्व दिसते आणि तो आपली ड्युटी अगदी इमाने इतबारे करीत असतो. त्याची शिफ्ट संपली की त्याची जागा दुसरा लंगूर घेतो. सर्वसाधारण खेळताना किंवा एरवी लंगूर सतत हुक हुक असा आवाज काढतात, पण वॉचमनच्या ड्युटीवर त्यांचा वेगळा सूर असतो. पण
वाघ आणि बिबळे हे सुद्धा शेरा सव्वाशेर निघाले. या माकडांच्या हुशारीला त्यांनी शह दिला व एक नवीन टेक्निक अस्तित्वात आणली. त्यांना पण त्यांच्या मेन्यूत ही स्वीट डिश हवीच असते ना. ते बरं सोडतील. ते प्रथमच अगदी उंच टोकावर बसलेल्या वॉचमनला हेरतात आणि रक्त गोठवणाऱ्या गर्जना करीत त्याच झाडावर धावून जातात. सर्वात खालच्या फांदीला पकडतात, जणू ते आता झाडावर चढणारच. आणि ते भयानक पिवळे जर्द धूळ, त्या रौद्र गर्जना या सर्वांचा एकत्रित परिणाम झाडाच्या फांदीवर सुरक्षित असलेले ते जीव धावपळ करतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायची धडपड करतात आणि वरून बदाबद त्या वाघाला आयते बळी जातात. मी जरा विषांतर केले. आता आपण मुख्य विषयाकडे वळू. त्या लंगूरचा अलार्म कॉल ऐकल्यावर मी झाडाखालून पुढे आलो आणि रायफल डायगनली कोनात धरून पुढे सरपटू लागलो. तो लंगूर वॉचमन अलर्ट कॉल देतच होता. मला वाटते तो वाघ एखाद्या पाणथळीकडे चालला असावा आणि त्याला कळले होते की लंगूर वॉचमनने त्याला हेरले आहे. वाढलेल्या गवतातून आणि काट्याकुट्यातून तो हळूहळू चालला होता. मी पण हळूहळू पुढे सरकणं चालूच ठेवलं होतं. साधारण अर्धा फरलांग आल्यावर मी त्या वॉचमन लंगूर जिथे बसला होता तिकडे नजर टाकली आणि त्याच क्षणी त्याने पण मला बघितले. आमची नजरानजर झाली. आता तो आणखीन सावध झाला. त्याच्या नजरेत आता दोन शत्रू होते, एक वाघ व दुसरा मी. तो लंगूर कुठे बघत होता त्यावरून वाघाचा ठाव ठिकाणा मला कळत होता. मी गवतात निश्चल पडून राहिलो. आता लंगूर वॉचमन एकदा माझ्याकडे बघत होता, एकदा वाघाकडे, आणि त्याचा अलार्म देणं चालूच होतं. त्यावरून मला अंदाज येत होता की वाघ माझ्या पुढे 100 यार्ड असावा. मी अर्धवट उठलो व पटकन वाघ जिकडे असायला हवा असे मला वाटले होते तिकडे पटकन पुढे झालो. लंगूरचा आवाज वाढला. आता तो दुप्पट झाला. त्याला अंदाज येईना मी त्याचा शत्रू होतो की वाघाचा. त्याच्या आवाजाची पट्टी व गती दोन्ही वाढली. आता मला अजून एक चिंता सतावू लागली. वाघ पण त्याचा आवाज ऐकत असेलच आणि त्याच्या आवाजातल्या या बदलामुळे अजून एक धोका लंगूर वॉचमनला जाणवलाय. कदाचित तो धोका आपल्यालाही असेल हे त्याला जाणवले असेल आणि माझा तो तर्क खरा ठरला. मी 100 यार्ड पुढे आलो होतो आणि अजून 25 यार्डावर मी वाघाच्या अगदी जवळ जाणार होतो. मी लंगूर वॉचमनकडे बघितलं. तो माझ्याकडेच बघत होता. बहुतेक आता मी व वाघ त्याच्या एकाच नजरेच्या टप्प्यात होतो. मी पुन्हा स्तब्ध झालो. माझ्या पुढच्या जागेचा अंदाज घेतला. आजूबाजूला दाट 4 फूट उंच गवत होते व त्यात मोठमोठे काटेरी झुडपांचे झुपके होते. मी त्याच क्षणी मला डावीकडे गवतात थोडी हालचाल जाणवली. नीट दिसावे म्हणून मी थोडा ओणवा उभा राहिलो आणि वाघाची आणि माझी नजरानजर झाली. वाघ अचानक या माझ्या दर्शनाने थोडा दचकला, गुरगुरला आणि 2 झेपात पलीकडच्या झुडपात उड्या मारून दिसेनासा झाला. मी काही काळ किंकर्तव्य अवस्थेत उभा राहिलो. आता त्याच्या मागावर जाणे मूर्खपणाचे व धोक्याचेही होते. एकतर माझे अस्तित्व त्याला कळले होते. सगळीकडे काळजीपूर्वक बघत मी पुढे चालू लागलो. तो जवळपास असायची शक्यता होती व कुठूनही कसाही माझ्यावर हल्ला होऊ शकत होता. त्या झुडपाजवळ मी आलो. तिथे त्याने मारलेला रेडा होता व तो तिथे बसून त्याच्यावर ताव मारत होता. मला तो बळी दिसला. तो अर्धा खाल्ला होता आणि डाव्या बाजूला लवंडला होता. झुडपात असल्याने तो गिधाड व इतर प्राण्यापासून सुरक्षित होता आणि त्याच्या जवळच एक आंब्याचं झाड होतं. आता मी विचार करू लागलो, तो पुन्हा या भक्ष्यावर यायची शक्यता कितपत होती. त्यामुळे तेथे बसून याची वाट बघणं हा एक मार्ग होता. पण माझ्याकडे काहीच तयारी नव्हती. तेथे किती वेळ बसायला लागेल याची मला कल्पना नव्हती. माझ्याजवळ टॉर्च नव्हती, खायला काही नव्हतं, पाणी नव्हतं, ब्लँकेट नव्हतं. मला झाडावर बसायचे तर कदाचित पहाटेपर्यंत बसावे लागणार होतं. रात्र अंधारी होती. पुलीबोनूला ठेवलेल्या माझ्या कारमध्ये सगळं सामान होतं. पण तिथपर्यंत जायचं म्हणजे तो सैतान जवळपास असायची शक्यता होती आणि ते धोक्याचं होतं. बसायचं ठरवलं तर थंडीचे दिवस होते. अत्यंत गैरसोय होणार होती. माझी गाडी तेथून 4 मैल लांब होती.
मी गेलो तर तेवढ्यात कदाचित वाघ येऊन भक्ष खाऊन जायची सुद्धा शक्यता होती. मी खूप विचार करून एक संधी घ्यायचं ठरवलं. माझी गैरसोय बाजूला ठेवली. आंब्याच्या झाडावर दुसऱ्या फांदीवर मी माझी बैठक जमवली. पाठ झाडाला टेकवली. मांडी घालून आरामशीर बसलो. बूट काढून ठेवले. समोरच्या फांदीवर रायफल ठेवली. तिथून मला तो मेलेला रेडा स्पष्ट दिसत होता, पण त्याच्या आजूबाजूला फांद्या होत्या, त्यामुळे आजूबाजूला बघायला मला थोडा अडथळा येत होता. मी ज्या बुंध्याला टेकलो होतो त्यामुळे माझ्या मागे काय चाललंय ते मला दिसणार नव्हते. मी जमिनीपासून जवळजवळ 15 फूट उंचावर वाघाच्या आवाक्याच्या बाहेर होतो. आता जवळजवळ दुपारचा 1 वाजायला आला होता आणि संध्याकाळच्या 6:30 पर्यंत वेळ कसा गेला याचे वर्णन करून मी तुम्हाला बोर करणार नाही. रानकोंबडे, पक्षी आणि लंगूर शांत झाले होते. मी एकटाच होतो. खाली एक रातवा पक्षी झाडाभोवती आवाज करीत किडे वचित होता. 6:45 अंधार पडू लागला. रातवा पक्षी एके जागी बसून चुकचुक करीतच होता. भारतीय जंगलात मी खूप अजब अनुभव घेतले होते आणि त्या दिवशी मला असाच एक अनुभव येणार होता. मी जंगल रहिवाशांकडून बरेच वेळा ऐकलं होतं आणि वाचलं पण होतं की वाघ सांबराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करतात. मी असल्या गोष्टी कधी अनुभवल्या नव्हत्या व त्यावर विश्वासही ठेवला नव्हता, पण त्या दिवशी तोच अनुभव मी याची देही याची डोळा घेतला. झालं असं, एका दाट झुडपातून मला सांबराचा हॉक असा आवाज आला. मला मी जिथे रायफल ठेवली होती तिथून कमी होत जाणाऱ्या अंधारात उजवीकडे एक झुडूप दिसत होतं. तो आवाज आला त्या झुडपातून आणि त्या पाठोपाठ एक पिवळा जर्द पट्टे असलेला आकार बाहेर आला. तिथे जवळपास एकही सांबर नव्हतं. बरं जर असते तर वाघाला बघून ते निश्चित पळून गेले असते आणि पळताना मला दिसले असते. त्याच्या खुरांचा आवाज आला असता आणि मुख्य म्हणजे वाघाच्या थाऱ्याला ते थांबलेच नसते. बरं एकदा ढाक असा आवाज आला, नंतर काहीच नाही. झुडपातून आलेल्या सांबराच्या ढाक आवाजापाठोपाठ वाघाने प्रवेश केला. याचा अर्थ हमखास तो आवाज त्यानेच केला होता. तो का केला होता हे मात्र एक गूढ होते व ते गूढच राहिले. बरं ती त्याची शिकारीची वेळ नव्हती की चला सांबराचा आवाज काढून एखाद्या सांबराला आकर्षित करायचे. सकाळी त्याने केलेल्या भरपूर मेजवानीमुळे त्याचे पोट भरले होते व दुसऱ्यांदा आता तो ताव मारायला तेथे आला होता. मी फक्त तुम्हाला काय घडलं ते सांगितलं. आता मी तुमच्या सारासार आणि सत्सक विवेक बुद्धीवर सगळं सोपवतो. माझ्या मते मात्र तो आवाज त्या वाघानेच केला होता. आता तो वाघ आला आणि माझ्या झाडाखाली दिसेनासा झाला. ती संधी साधून मी रायफल उचलली. माझ्या डाव्या बाजूने तो पुन्हा जरा वेळाने बाहेर आला आणि भक्ष्याजवळ गेला. त्याने भक्ष्याला तोंड लावलं. त्याच क्षणी माझा पहिला शॉट त्याच्या खांद्याला लागला. तो उसळला. उसळता क्षणी दुसरा शॉट त्याच्या मानेत घुसला. तो खाली कोसळला. 1 मिनिट आचके देत राहिला, पाय झाडत राहिला आणि मग शांत झाला. वाघ मेला होता, पण झाडावरून उतरून गाडीपर्यंत जाणे हा एक अवघड प्रकार होता. माझ्याकडे टॉर्च नव्हती, अंधार होता, रस्ता दिसणार नव्हता, सापडणार नव्हता. मग मी रात्रभर तेथेच थंडीत गोठलेल्या शरीराने हातपाय आखडून रिकाम्या पोटी बसून राहायचे ठरवले. मी थोडा वेळ बसून राहिलो. नंतर अचानक मी एक वेगळा विचार केला. मी खाली उतरलो. पूर्ण अंधार पडायचा होता. थोडंसं दिसत होतं. त्या प्रकाशात कल्याणी नदीचा किनारा गाठून त्या काठाकाठाने व पात्रातून मी पुलेबेनूला पर्यायाने माझ्या कारजवळ जाऊ शकणार होतो. रात्रभर जंगलात बसण्यापेक्षा तो निर्णय योग्य होता. पात्रातील दगडातून, झाडाच्या बुंद्यातून मार्ग काढता काढता मी माझे मौल्यवान रायफल सांभाळत कित्येकदा घसरलो, पडलो. 4 तासाने मी पुलीबानला पोचलो व माझ्या कारमध्ये शिरलो. त्यावेळी रात्रीचे 10:11 झाली होती. कार चालवताना नागापटलाला पोचण्या अगोदर मी खूप विचार करीत होतो. मला वाटलं होतं की मी निर्भक्षक वाघ संपवलाय, पण नाही, ती माझी चूक होती. निर्भक्षक जिवंत होता आणि अजून काही बळी घेणार होता, अजून माझी परीक्षा बघणार होता. ती थरारक हकीकत ऐकूया पुढच्या भागात.